नमस्कार विजयराव, धन्यवाद. आणि तुम्हाला हॉकी स्टिक हे चिन्ह मिळालं. बघा नशिबात आहे ते मिळणार. शाहू स्टेडियम करायचं ते पूर्ण केलं. हा. आता ह्याच्या पुढे मिशन आपलं काय आहे? माझं पहिल्यापासून आहे. मी कधी बाहेर परदेशी गेला नाही. आपले सगळे लोक परदेशी जातात. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी ही म्हणतात. पण कोल्हापुरात आलं त्याच चुकारला. जर मी पहिल्यांदा सांगितले तुम्हाला 3 महत्त्वाचे घटक आहेत. एक घटक म्हणजे लोकप्रतिनिधी, 2 म्हणजे प्रशासन आणि 3 म्हणजे जनता. या तिघांनी मिळून केलं तरच ते सुंदर होत असतं. म्हणजे शासन, प्रशासन आणि एनजीओ त्यावेळेस सुंदर होत असतं. या सर्वांनी मिळून जर केलं तर काही अवघड नाही, सोपं आहे. आता मी जेव्हा नगरसेवक होता अनेक गोष्टी मी करायचा प्रयत्न केल्या. मी पहिलं म्हणजे पूर्वजांनी जे आपले शाहू महाराज आपले दैवत आहे त्यांनी अनेक गोष्टी केल्या त्या आता पडझडला आल्या. त्या पहिल्या दुरुस्त करा. बागा केलेल्या होत्या, व्यायामशाळा होत्या, क्रीडांगणं होती, दवाखाने होती, शाळा होत्या. ह्या महापालिकेच्या माध्यमातून हे पहिले सुरू करायला बघणार. आज त्यांची परिस्थिती डगमगल्या. जर नशिबानं तुम्ही सर्वांनी साथ दिल्या निवडून आलो तर माझं हे अजेंडाच आहे आणि माझं ध्येय आहे. आणि ह्यो जो ग्राउंड केला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने केला, आमदार खासदार लोकप्रतिनिधी प्रशासनच्या, तसेच सगळे ग्राउंड्स व्हावं. का इथं खरोखरच तुम्हाला शाहू नगरी म्हणजे क्रीडा नगरी आहे. टॅलेंट एवढं आहे पण सुविधा नसते एवढं आम्ही मानतो. आणि आज माझ्या तरुण मुलांना हेच रिक्वेस्ट आहे, डॉल्बीला जे म्हणताय तेच लोकप्रतिनिधीपाशी ग्राउंडसाठी म्हणतात. आयुष्याचं करिअर करा. डॉल्बी असा देव आपला आहे पण माझं म्हणणं त्याला काय तर प्रमाण आहे का नाही. आज नाही तिथं पैसा उधळला जातो आणि चांगल्या कामाला उधळत नाही. हे जर मला वाईट वाटते. हे महाप्रसाद विकास करण्यापेक्षा खेळाडू तयार करा. आज का शाळा आणि ब्राझील, अर्जेंटिना ही केवढी देश आहेत पण त्यांच्यात देशप्रेम आहे. एकंदर विजय सरदारचं एकंदर विजन बघितलं तर आमचं हे विजन आहे, शासन, प्रशासन, एनजीओनी एकत्रित काम केलं कुठलंही काम अशक्य नाही. करेक्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, थँक्यू.